दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी आपल्या खास धुरंधर शैलीत पक्षातील काही मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राघव चड्ढा यांनी आपल्या भाषणात काही निर्णयावर प्रश्न उपस्थित करत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की पक्षामध्ये पारदर्शकता आणि योग्य निर्णय प्रक्रिया असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांनी काही आरोपांना उत्तर देताना ठाम भूमिका घेतली. या संपूर्ण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे एएपी मध्ये अंतर्गत मतभेद काय आहेत असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र पक्षाकडून अधिकृत भूमिका काय असेल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राघव चड्ढा यांच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही जण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत, तर काही जणांच्या मते हे राजकीय दबावाचे परिणाम असू शकतात. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्यांचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. तुमच्या मते पक्षातील मतभेद सार्वजनिकपणे मांडणे योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.